महिन्याला एक कार्यक्रम करतो आणि पालकांचा पालकत्व निभावताना ताण कसा कमी करता येईल आणि ते पालकत्व कसं आनंदी करता येईल ह्याच्याबद्दल आपण काम करत असतो. पहिली गोष्ट म्हणजे एक नॉर्मल अव्यंग मूल आपल्या घरात जन्माला आलेलं आहे, आपल्या कुटुंबात जन्माला आलेलं आहे, ह्याच्याबद्दल अतिशय ग्रॅटिट्यूड मानण्याचं पहिली गोष्ट पालकांनी केली पाहिजे. कारण आपण जेव्हा दिव्यांग मुलांच्या शाळेत जातो किंवा अशा संस्था पाहतो तेव्हा प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट अशी की हे इतकं मोठं दिव्य ते पेलत असतात. त्या मानाने आपल्याला एक नॉर्मल मूल वाढवायचं आहे तर हीच मुळात आपल्यासाठी परमेश्वरांनी सोपी गोष्ट आपल्याला दिलेली आहे. तर त्यामुळे ग्रॅटिट्यूड मानलं पाहिजे. आणि आजकाल ज्याच्याकडे जितकं ग्रॅटिट्यूड जास्त ना तो समाधानी असतो, आनंदी असतो. कारण नाही तर सगळ्यांना सगळं हवं असतं आणि काहीतरी सतत हवं आहे ह्याच्या नादात आपल्याकडे काय आहे ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. तर त्यामुळे समाधानी राहण्यासाठी ते खूप आवश्यक आहे. आणि तुमच्या मुलांचं सध्याचं वय आहे ना हे खूप गोड आहे. म्हणजे त्यातल्या समस्याही छोट्या असतात, उत्तरही सोपी असतात त्या मानाने आणि खूप आनंदाने. कारण सतत म्हणजे आता 6व्या वर्षापर्यंत मुलांची वाढ होत असते, प्रगती होत असते, कुठला ना म्हणजे रोज काहीतरी घडत असतं आणि खूप बोर झालं की त्याच्यातनं काहीतरी मस्त सुचतं आणि मग ते मुलं करतात. तर ही स्थिती त्यांना अनुभवू द्या, त्यांनी घेतलेला अनुभव मनात मुरवू द्या. आपल्याला हल्ली मनात मुरवायलाच काही वेळ नाही आहे. एक झालं की दुसरं, आता काय त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर काय असं जे आपण धावत सुटतो तर हे चुकीचं आहे असं मला वाटतं. त्यातनं आपणच आपला आनंद घालवतो. आता पहा, गेलं शतक जे होतं, आता मी गेल्या शतकातली आहे म्हणून मी गेलं शतक जे होतं ते स्केअरसिटीचं होतं. हां, मुबलक आहे. पण मग त्या प्रमाणात आनंद वाढला आहे का हो? नाही, ते रिव्हर्स प्रपोर्शन आहे. आनंद कमी होतोय. जितकी मुबलकता येते तितकी आनंद कमी होतोय हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे मुबलकतेतनं आलेलं दुःख आहे. आता मी माझं उदाहरण सांगते. मी एका छोट्याशा गावातनं आलेली आहे. आमच्या गावामध्ये वीज ही फक्त संध्याकाळी 6 ते 10 असायची. हे मी 60s to 70s ह्यातलं सांगते बरं का. आणि वर्गातली बहुतेक मुलं मुली पायात न घालता यायची, त्यामुळे आई म्हणायची चप्पल घालून जाऊ नका, विसराल वर्गामध्ये. नंतर इलेक्ट्रिसिटी फक्त संध्याकाळची, पाण्याची कायम टंचाई होती, इस्त्री कुणाच्याच कपड्याला नसायची, त्यामुळे आमच्या नसायची हे काही आम्हाला विशेष वाटत नव्हतं. फोन, मिक्सर, कुकर काहीही नव्हतं. तर हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि तेव्हा काय असायचं की श्रीमंत आणि गरीब ह्याच्यातली दरी जाणवायची नाही, कारण राहणीमानात काहीही फरक नसायचा. दोघांच्याही राहणीमानात फरक नसायचा. पण आता काय झालं आहे, या गोष्टींची आपण कल्पनाच करू शकत नाही. इतकं सगळं आपल्याकडे आहे आणि फक्त व्हॉट इज लॅकिंग इज सॅटिस्फॅक्शन अँड हॅपीनेस. तर वैपुल्य आणि मुबलकता ह्या वाढीमुळे काही समाधान वाढलेलं आपल्याला दिसत नाही आहे. आणि आपण एक गोष्ट अगदी म्हणजे करतो, पालक चूक करतो की आपल्याला जे मिळालं नाही ते मुलांना मिळालंच पाहिजे अशी एक आपल्याला अर्ज असते. आणि मग मुलांनी मागायच्या आत त्यांना त्या वस्तू देऊन, गोष्टी देऊन म्हणजे काय म्हणूया आपण खूप त्यांच्यावर बंबार्डिंग करतो म्हणजे अशा गोष्टींचं की ज्या आपल्याला मिळाल्या नाही आहेत, पण त्याची आपल्याला काहीतरी कमतरता जाणवत होती. या मुलांना जाणवायच्या आधीच ते मिळालेलं असतं आणि मग आपण म्हणतो काही किंमत नाही हो, काही इतकी महागाची वस्तू आणली अशी फेकून दिली. हे कशामुळे होतं? किंमत केव्हा वाटेल की मला हवं आहे आणि ते मिळालं नाही 6 महिने तर मला किंमत वाटेल. मला मागायच्या आधीच मिळतंय तर मला कशाची किंमत वाटणार आहे हो? तर हे तुम्ही मुलांची पण सायकोलॉजी समजून घ्या. त्यामुळे मुलांच्यावर भडीमार कुठल्याही गोष्टीचा करू नका, वस्तूंनी घरं भरवू नका, नाहीतर मग मुलांना त्याची किंमत वाटणारच नाही आहे. जेव्हा त्यांना नकार पचवायला लागतील, म्हणजे आमच्या पालकत्वातल्या एक बाई होत्या, त्या नेहमी सांगायच्या मुलांना कष्ट करायला शिकवा, चैन ते आपोआप शिकतील. ते तुम्ही पालकांनी शिकवायची काही गरज नाही आहे. तर हे त्यांचं अगदी आवडतं वाक्य होतं. आणि नकार पचवायला शिका, त्यात मुलांना शिकवलं पाहिजे. आणि शनिवार रविवार सततचं हॉटेलिंग आणि शॉपिंग हे आता छंद झालेत. आणि मला वाटतं प्रत्येक घरामध्ये, आपलं घर आठवून बघा आपापलं, तर प्रत्येक घरामध्ये एक कपड्याचं दुकान आहे आणि एक बूट चपलाचं दुकान आहे. खोटं बोलते का मी? सांगा. तर त्यामुळे बरं एवढं असून देखील उद्या एखाद्या पार्टीला जायचं आहे किंवा कुठे जायचं आहे तर कपडा नसतोच. मला पण 3 नाती आहेत, त्यामुळे मी अनुभवाने पण काही गोष्टी बोलते.
तर कारण काय होतं, मी जेव्हा व्ही कलेक्टचे ड्राईव्स घेते, म्हणजे तुमचं वेस्ट असेल ते मला द्या आणि आम्ही ते गरजूंपर्यंत पोहोचवतो. अशा वेळेला माझ्या प्रत्येक मोहिमेत कमीत कमी 4 टन कपडे येतात. इतके कपड्यांचा वापर खूप वाढलेला आहे, जे एन्व्हायरमेंटली पण खूप घातक आहे. कारण खूप आपण खरेदी करतोय, खूप निर्माण करतोय आणि ज्याची खरी एवढी गरज नाही आहे. त्याच्यानंतर ते वेस्टमध्ये येतात आणि अत्यंत उत्तम चांगले वापरण्याजोगे असतात. आम्ही ते वस्ती विभागातल्या लोकांच्यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट करतो आणि ते असे 5, 10, 15, 20 रुपयांना विकतात आणि त्याच्यातनं जमलेली रक्कम आम्ही 4th श्रेणीच्या कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी आम्ही ती रक्कम वापरतो. आता गावाकडनं आमचे नातेवाईक येतात बरं का, ते पुण्यात येतात आणि मग हॉटेलमध्ये गेले की ते मला म्हणतात, पुण्यातल्या बायका स्वयंपाक करत नाही. असं त्यांचं वाक्य असतं. कारण कधी आम्ही आलो की हॉटेलमध्ये गर्दीच असते. कारण आयदर तरी मी ह्याच्यात काही झोमॅटो, ब्लिंकिट धरलेलं नाही आहे, फक्त हॉटेलमधला माहोल धरला आहे. तर इतकं बाहेरचं खाणं खूप वाढलेलं आहे, ते पण मुलांच्यासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यातल्या त्यात मला समाधानाची गोष्ट अशी वाटते, जी मुलं खेळाडू आहेत किंवा जी मुलं आमच्याकडे थिएटर ॲक्टिव्हिटी आणि बास्केटबॉल ॲक्टिव्हिटी कॉम्पिटिटिव्ह असते, त्यांना कळायला लागतं की ह्या दिवसात हे खायचं नाही, तळकट खायचं नाही, गार खायचं नाही, आपली स्पर्धा आहे, आपलं नाटक आहे, तर आपली आपली काळजी घ्यायला पाहिजे. परंतु काय होतं, कुटुंबातले सगळे गेले की त्यांना पण नाईलाजानी जायला लागतं. तर त्यामुळे ते जातात आणि आता आपली पद्धत अशी झाली आहे की वीकेंड म्हणला की महागडे कपडे घालायचे, महागड्या गाडीत बसायचं, महागड्या हॉटेलमध्ये जायचं, सर्वात महाग डिश मागवायची आणि दुसऱ्या दिवशी पोट बिघडल्यामुळे महागडा डॉक्टर गाठायचा. आमच्या ज्या मैत्रिणी शाळांमध्ये काम करतात तर त्या मला सांगतात की सोमवारी ॲब्सेंट असलेली मुलं ही पोट बिघडल्यामुळेच ॲब्सेंट असतात. इतकं हे गंभीर आहे. पालकांनो, कृपा करून याच्याकडे लक्ष द्या, कारण ही आपली लाईफस्टाईल झाली आहे आणि सोमवारची अनुपस्थिती हेच सांगत असते. त्यामुळे आणि आपण सर्वात मूल्यवान गोष्ट ह्याच्यातनं गमावतोय ती म्हणजे झोप आणि आरोग्य. मुलांची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे शाळेतही ती कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. आत्ता तुम्हाला ह्या वयात जाणवणार नाही, पण पुढे अभ्यास एकदा वाढल्यावर ह्या दोन्ही गोष्टी खूप जाणवतात. आणि आपल्याला आयुष्यात जे काही साध्य करायचं आहे ते त्याचं एकमेव साधन आपल्याकडे आहे, ते म्हणजे आपलं शरीर. त्यामुळे फिटनेसला सगळ्यांनी प्रायोरिटी दिली पाहिजे. तर मी मुलांना विचारते, एक कोणाकोणाची आई व्यायाम करते? तर मुलं म्हणतात, काही ताई डोक्यावर पडली आहे का, आईला वेळ तरी असतो का व्यायामाला? तर आमची काही आई व्यायाम करत नाही. मग मी विचारते, कोणाकोणाचे बाबा व्यायाम करतात? ते म्हणतात परत तेच, बाबांना किती कामं असतात. मग अशा वेळेला एका मुलांनी मला नीटपणे सांगितलं होतं, माझे बाबा व्यायाम करतात, 3 प्रकारचे करतात आणि 3ही बोटाचे करतात, बोटांचे बरं का. तर मी म्हटलं, काय बरं ते व्यायाम? तर ते म्हणाला की ते चेकवर सह्या करतात, ते पैसे मोजतात आणि ते TV चा रिमोट दाबतात. तर हे असले व्यायाम काही आपल्याला उपयोगी नाही. मग मी त्याला विचारलं, अरे तू काय खेळतोस? तर तो म्हणला, मी क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉकी खेळतो. म्हणलं ह्याच्या पालकांना भेटलंच पाहिजे, कारण एवढा वेळ खेळायला देतात, हेच मला विशेष वाटलं. मग मी म्हणलं की किती तास खेळतोस किंवा किती वेळ खेळतोस? तर तो म्हणला, मोबाईलची बॅटरी उतरेपर्यंत. मग मी म्हणलं, राजा, हे काही आपल्याला उपयोगी नाही. मैदानावर खेळलं पाहिजे, तिथे घाम आला पाहिजे, तिथे तुम्हाला भूक लागली पाहिजे, तुम्हाला तुमची एनर्जीला आउटलेट मिळाला पाहिजे, तर तुम्ही घरी जाऊन अभ्यास करायला कॉन्सन्ट्रेट करू शकाल. तर त्यामुळे हे सगळ्यांनी म्हणलं लक्षात ठेवा. आणि मैदानावर खेळायला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. मैदान आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असतं. तर मुलांच्या हातात आपण नाईलाजानी मोबाईल दिलेले आहेत कोरोना काळामध्ये, सर्व वयाच्या मुलांच्या हातात. तर आता आपण स्वतः त्याच्यात गोते न खाता एक आपण पाहिलं पाहिजे की इतरांकडनंही धडा घेतला पाहिजे. ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाखालील मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. आणि आत्ता परवा मागच्याच आठवड्यामध्ये फ्रान्सनी, ह्याच आठवड्यात रादर सोमवारीचीच बातमी आहे, 15 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियावर बंदी घातली आहे फ्रान्सनी. आणि त्यांनी ह्याच आठवड्यात ते विधेयक मंजूर केलं आणि त्यांनी काय म्हटले ते मी तुमच्या माहितीसाठी वाचून दाखवते. आमच्या मुलांचे मेंदू विक्रीसाठी नाहीत. अमेरिका आणि चीनच्या उपभोक्ता संस्कृतीला खतपाणी घालण्यासाठी आमची मुलं वापरली जाऊ नये, कारण त्यांची स्वप्न अल्गोरिदम सेट करत आहे, तर ते आम्हाला मान्य नाही आहे.
आणि शास्त्रज्ञांनी हे विधेयक मंजूर करून बंदीची शिफारस केली. तर हे खरोखरी सगळ्यांनी खूप गांभीर्याने घ्यायची लक्षात ही गोष्ट आहे. मग आपल्याला काय करायचं आहे तर स्वयंप्रेरणेने स्वयंप्रज्ञेने काम करणारी विचार करणारी, आता जसं ताईंनी सांगितलं, ही पिढी आपल्याला निर्माण करायची आहे आणि प्रत्येक मुलाला त्याच्या क्षमतेनुसार विकसित होण्याची संधी याच्यात मिळाली पाहिजे. आता जे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये NEPमध्ये तेच सांगितलं आहे आणि ते प्रमाणभूत मानून गौरीताई काम करत आहेत आणि पुढचेही त्यांचे नवीन जे काय कामाचे मनसुबे आहेत तर ते पण ह्याच्यासाठी अतिशय सुयोग्य आहेत. तर विविध गोष्टींचे हँड्स ऑन एक्सपिरियन्सेस ते दिले पाहिजेत मुलांना आणि संकल्पना कॉन्सेप्ट्सनी कळण्यावर भर दिला पाहिजे. बाकी मुलं त्यांचं ते पिकअप करतील. चांगलं मुलांना वाचता आलं पाहिजे. लिहिता वाचता चांगलं येत नाही. मी कॉर्पोरेशनच्या असंख्य शाळांमध्ये जाते किंवा माझ्या प्रभागातल्या साधारण 8-10 शाळांच्या व्यवस्थापन समितीवर मी आहे. प्रश्नाची उत्तरं मुलांना लिहिता येत नाहीत कारण त्यांना प्रश्नच वाचता येत नाही, अशी परिस्थिती आहे. तर ते पण चांगलं त्यांचं घटवून घेतलं पाहिजे, लहानपणीच घटवून दिलं पाहिजे. आणि आता मार्कांवर फार अवलंबून नाही आहे. घोका आणि ओका हा जमाना गेलेला आहे. तर एक्सपोजर मिळाल्यामुळे स्वतः विचार आणि कृती करायला मुलांनी शिकलं पाहिजे. आणि गप्प बसा संस्कृती तर कामाचीच नाही आहे, कारण मुलांना खूप प्रश्न पडले पाहिजेत. हे ह्या पद्धतीमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मुलांना प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आहे, प्रश्न पाडून घेण्याचं. आम्ही आमच्या नाट्यवर्गात एक नाटक बसवलं होतं, का कुमारी. म्हणजे एक मुलगी असते, तिला सारखे प्रश्न पडत असतात, हे का ते का ते का, आणि त्या प्रत्येक कामधनं ती एक काहीतरी शोधते आणि ती तिची ग्रोथ कशी होते हे आम्ही त्या नाटकातनं दाखवलं होतं. तर त्यामुळे त्यांना प्रश्न पडले पाहिजेत आणि उत्तर शोधताना काय काय धमाल येते ते पण. आणि आपल्याला जर माहिती नसेल ना तर आपल्याला सगळं माहिती असायची गरजच नाही आहे. आपल्याला काही काही वेळा फार कॉम्प्लेक्स येतो की मुलांनी विचारलं ना आपल्याला कसं माहिती नाही आहे, तर माहिती नसू शकतं. आताचा जमाना हा इतका एक्सेसिव्ह इन्फॉर्मेशनचा आहे. स्वतः वयाच्या 5व्या वर्षीपासून 22व्या वर्षापर्यंत मैदानावर होते, त्यामुळे जे उमदेपण येतं ते खूप महत्त्वाचं आहे. आणि पुन्हा मी 32व्या वर्षी ग्राउंड काढलं आणि आत्ता पुढची 38 वर्ष मी ग्राउंड चालवते, तर त्यामुळे मी आयुष्यभर मैदानावरच असते आणि त्याच्यातनं खूप सकारात्मकता येते. म्हणजे राजकारणात 14 वर्ष राहूनही मी आनंदी कशी आहे असं मला अनेक जण विचारतात. तर त्याचं कारण ही मुलं आहेत आणि मुलांमुळे मिळणारी ऊर्जा आहे. आणि मुलांसाठी आपण काय पुढं सोडून जाणार आहोत किंवा पृथ्वी सोडून जाणार आहोत आजच्या विषयाशी संबंधित याचा आपण पालक म्हणून नेहमीच विचार केला पाहिजे. तर रोजच्या रोज हार जीत पचवायला मिळते, ही संधी कोण देतं आपल्याला? मी उद्योजिका पण आहे. एखादा डिसिजन चुकला की किती फटके भोगायला लागतात आपल्याला, हो की नाही? तर फुकटा संधी रोजच्या रोज हार आणि जीत पचवण्याची हे फक्त खेळ देऊ शकतं. तर मैदानावर मुलांना खेळू द्या, विशेषतः सांघिक खेळ खेळू द्या. त्याच्यामुळे हा उमदेपणा येतो. मला अनेकांनी विचारलं इलेक्शनच्या दिवशी कसं वाटलं होतं, मतदानाच्या दिवशी निवडून आल्यावर कसं. मी म्हटलं मी त्याच्याकडे एक खेळ म्हणून बघते. आपण खेळात सहभागी झालो, भाग घेतला म्हणजे पूर्ण 100% देऊन काम करायचं आणि मग जो रिझल्ट येईल तो आनंदाने स्वीकारायचा, हे आपली तयारी पाहिजे. तर त्यामुळे गंभीर परिणाम न भोगायला लागता रोजच्या रोज हार जीत पचवण्याची, आत्तासुद्धा नकार पचवण्याविषयी झालं, तर हे आपल्याला पचवायला खेळ हे देतं, संधी देतं. तर साऱ्याची तालीम देणारी मोफत गोष्ट आहे, तिचं मोल जाणा. आणि आपल्याकडे काय नाही ह्याचं उजळणी करत बसण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे हे मुलांना सांगा. आणि आपल्या सगळ्यांना काय करायचं आहे तर मुलांना चांगलं माणूस बनवायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर त्यामुळे आता गौरीताईंच्या मायक्रो स्कूलिंगच्या गोष्टीत खूप आनंद आहे, तर तो एन्जॉय करायला शिका. आणि जी गोष्ट कालपर्यंत त्याला येत नव्हती ती गोष्ट आज तर करू शकतोय, हा केवढा आनंद आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी किती मार्क मिळवले आणि कितवा आला ह्याच्यापेक्षा हा आनंद खूप मोठा आहे असं मी मानते. आणि ते बघायला आपल्याला फुरसत आपण ठेवली पाहिजे, कारण आयुष्यामध्ये मोठे आनंदाचे क्षण खूप कमी असतात संख्येने आणि छोटे क्षण खूप जास्त असतात. तर त्याचा आपण जर संचय करत गेलो आणि ते जर अनुभवत गेलो, त्यातली प्रक्रिया अनुभवत गेलो, तर आपल्याला मोठे क्षण तुलनेने कमी येणारे सुद्धा जास्त म्हणजे तेवढा आनंद देतात पण जास्त दुःख निर्माण करत नाहीत. तर म्हणून ते आपण करायची, म्हणजे छोटे आनंद टिपायचे,
तो आनंद घ्यायचा आणि मुलांसोबत वाटून घ्यायचा. मुलांना आनंदाची व्याख्यासुद्धा आजकाल कळत नाही. खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टीत आनंद, त्यांना शॉपिंगमध्ये आनंद वाटतो, त्यांना मोबाईल बघण्यात आनंद वाटतो. तर इतर आनंदांची चव आपण त्यांना दिली पाहिजे असं मला वाटतं. आता आजचं तुमचं सगळं नेचर आणि हा विषय आहे एन्व्हायरमेंट, तर मुलांना ह्या विषयाची गोडी लावायचं हेच वय आहे. गौरीताई, यू आर डुईंग द राईट थिंग ॲट राईट टाईम. म्हणजे ह्या गौरीताईंसाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण चकचकीत दुनियेतनं निसर्गाच्या दुनियेत मुलांना ओढणं खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. तर म्हणून ह्याच वयात त्यांना ह्याची गोडी लागली पाहिजे. आणि मग तुम्ही घरात काही 4 कुंड्या लावा, त्याच्यातलं कळी उमलली, फूल आलं, ह्यातले आनंद पण मुलांना टिपायला सांगा. आपण त्यांच्याबरोबर घेतले म्हणजे कशाने आपल्याला आनंद होतो हे कळलं ना की मुलांना पण त्याच गोष्टींनी आनंद वाटायला लागतो. आम्ही नेहमी पौर्णिमेचं चंद्र दाखवतो ग्राउंडवर, कारण आमची ती वेळ असते संध्याकाळची. तर आता सूर्योदय सूर्यास्त काय फक्त हिल स्टेशनला होतात का? पुण्यात पण रोज होत असतात, पण आपल्याकडे बघायला वेळ नसतो. तर मी असं मुलांना चंद्र दाखवत होते, तर एका मुलीने मला सांगितलं, ताई मला बाबा नेहमी म्हणतात, त्या चंद्राकडे बघितलं की बाबा म्हणतात आ हा हा हा. तर म्हणले आधी मला कळायचं नाही काय आ हा हा असतं, पण आता मला पण हा हा वाटायला लागलं आहे. म्हणजे त्या मुलीने तिच्या भाषेत मला सांगितलं. पण आपण त्यांचं लक्ष नेमक्या गोष्टींकडे वेधलं पाहिजे आणि असे आनंद आपण आपल्या अंगी बाणवून घेऊन मुलांमध्येही ते रुजवले तर सगळ्यांचंच आयुष्य आनंदी होईल. तर आता एखादं घरी फूल येतं कुंडीमध्ये आणि ते मुलांना टीचरला नेऊन द्यायचं असतं नेहमी, तर ते दिलं, टीचर छानशी हसली, हा पण आनंद मुलांच्या आयुष्यात खूप मोठा असतो दैनंदिन जीवनातला. तर आपण सगळेजण आनंदाच्या मागे जाऊयात, दुःखाच्या मागे नको. आता मला वाटतं दुःख शोधत बसतात लोक की काय बरं मला चिंता करण्याजोगं आहे, आणि मग ते आपोआप त्यांच्याकडे येतं असंही मला वाटतं. आता शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी एखाद्या जोडप्याने आपल्या मुलांना पार्कमध्ये नेलं किंवा टेकडीवर नेलं. आमच्या इथे टेकडी फार जवळ आहे म्हणून मी टेकडीचं उदाहरण देते. आणि मग टेकडीवर गेलं, मस्त वारा होता, खूप दमणूक झाली, आल्यावर मूल छान जेवलं. कारण हल्ली आपण त्यांना भूक लागायच्या आधीच जेवायला घालतो कारण वेळ झालेली असते. तर त्यांना भूक लागली, जेवलं वगैरे, तर ह्याच्यात पण आनंद आहे. हाच आनंद आपण घरी येईपर्यंत टिकतो आणि मग आपण आपल्या एखाद्या मित्रमैत्रिणींचं रील बघतो ह्याला फेसबुकला आणि ह्याला इन्स्टाला आणि सोशल मीडियावर की ते कुठेतरी हिल स्टेशनला गेले होते किंवा गेला बाजार अलिबाग, मुरुड, नंतर पाचगणी, महाबळेश्वर, इथे तिथे गेले होते आणि बंद खोलीत AC मध्ये राहिले होते आणि निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी पिझ्झा बर्गर वगैरे जे काय इथेही खातो तेच जाऊन त्यांनी खाल्लं होतं. पण ह्यांचं रील्स बघितली ना की आपल्याला फार वाईट वाटायला लागतं मनामध्ये की अरे रे गेला माझा वीकेंड वाया, काहीच नाही आपण करत आहोत. आणि ते पहा कुठे चालले, फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. आता आपण भेटलो की काय बोलणार, आम्ही कुठे गेलो होतो, ह्या सांगायलाच काही नाही मला. तर ह्या असल्या भानगडीत पडूच नका. आपला आनंद मस्तपणे आपण घेत राहा आणि ते सोशल मीडिया बघून आपला आनंद घालवू नका, एवढं मला पालकांना आज आवर्जून सांगायचं.